तुझं वय किती रे? 25. 25 वर्ष. हां, तू कुठल्या तक्रारीसाठी डॉक्टर अभय मुत्तनकडे आला होता? अशक्तपणा येत होता. हा. तो झोपून राहूशी वाटत होता. ओके. अजून कधीपासून व्हायचं असं? 5-6 महिने झाले. म्हणजे 5-6 महिन्यापासून सारखं झोपून राहू वाटायचं. हां, आणि अशक्तपणा जाणवायचा. बरोबर. ओके. आणि तू काय गोळ्या घ्यायचं म्हणे ना, ते काय? पॅन्डी गोळी घ्यायची. कोणती गोळी घ्यायचं? पॅन्डी. पॅन्डी. हा. अच्छा, किती वेळा घ्यायचं? दिवसातून 2 वेळेस. दिवसातून 2 वेळेस. 2 वेळेला गोळी घ्यायचं हा. रेग्युलर? हा. किती दिवसापासून? 5-6 महिन्यापासून. अच्छा. हां, म्हणजे ती गोळी नाही घेतली तर काय व्हायचं? अशक्तपणा यायचा, झोपून राहूशी वाटत. अच्छा, विकनेस खूप यायचं. हा. मग ती गोळी घ्यावाच लागायची. हा. मग जसं व्यसन झाल्यासारखं. बरोबर ना? हा. अच्छा. आता तू डॉक्टर अभय मुत्तनकडे किती दिवस झाले येऊन? 6 महिना झाला. हां, 1.25 महिना झाला. आता समजा 1 महिन्याचं औषध नेलं होतं तू, वर 2-4 दिवस झालेत. ठीक आहे ना? ओके. आता या एवढ्यात काय बदल वाटतो तुला गोळी घेतल्यापासून? आता काय फ्रेश वाटतं जरा. म्हणजे होमिओपॅथिक औषधं घेतले ना? हा. काही पाण्यात टाकायचे औषध होते, पाण्यात काही टाकून. साबुदाण्यासारख्या गोळ्या होत्या, हा. चगडायच्या. बरोबर. हम्म. हां, मग काय फरक वाटतो आता? फ्रेश वाटतं जरा. फ्रेश वाटतं. आणि ती पॅन्डी गोळी ती बंद झाली आता गोळी. पूर्ण? हा, पूर्ण. म्हणजे इथून गेल्यानंतर गोळी घेतली का? नाही घेतली आता. एकदा बी नाही नाही. घेतली. तरी पण तुला आता सध्या कसं वाटतंय? फ्रेश वाटतं. पहिल्यापेक्षा तर फ्रेश वाटतं. निश्चित फ्रेश आहे. हम्म. ओके ओके, ठीक आहे. बाकी इतर तक्रार नाही ना? खाणं पिणं, संडास लघवी वगैरे, नाही. झोपही येते? हा. हां,